जरूर पहली गेंद काफी बेहतरीन तरीके से करते हुए नजर आ रहे हैं गेंदबाज पंकज। बहुत ही शानदार मुकाबला दोस्तों देखने को मिलेगा। पहली गेंद डॉट निकाली है, फिर से एक बार राइट हैंड और द विकेट गेंदबाजी करेंगे ये गेंद। इस बीच में आकाश शाहरुखाने ने ठोका गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से। थैंक यू डीजे मास्टर। लेकिन इस वक्त प्रकाश के बल्ले से एक बहुत ही शानदार छक्का लॉन्ग ऑन के ऊपर से आता हुआ यहां से शुरुआत होती है इस मैच की। और आगे देखते हैं दोस्तों होता है क्या, क्योंकि यहां से ये टेलर चल रहा है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। ये गेंद फिर से एक बार ठोका, बैक टू बैक दूसरा छक्का। ओहो व्हाट अ सिक्स। थैंक यू। इस अगर गेंद के ऊपर छक्का लगाते ही या प्रकाश हालुकाना तो राकेश चौहान और सागर जामकर की ओर से 1000 रुपीज मिलेंगे। तो देखते हैं प्रकाश का बल्ला भारी होता हुआ। बैक टू बैक 2 छक्के खेले दोस्तों। हम जरूर शाम से देखते आए, बहुत शानदार मुकाबले इस मैदान के हुए हैं। मैं तो यही कहूंगा वो तो एक पानी का कतरा था जो आंखों से बह गया। आंसू तो वही होता है जो तड़प के आंखों में रह जाता है। आखिरी पल अभी देखने को मिलेंगे इस सेमीफाइनल में। आखिरी गेंद पंकज दौड़ पड़े हैं प्योर, इसी के साथ ये हैट्रिक हो चौथे बल्लेबाज। 1000 रुपीज। और इस हैट्रिक के लिए चौथे ऐसे बल्लेबाज हमें आज रात के मिले हैं प्रकाश हालुकाना। हैट्रिक लगाने वाले 1000 रुपीज मिलेंगे प्रकाश के लिए। नक्कीच नक्कीच मगापासून एक मोठा प्रश्न पडला होता की चाफा बोले ना चाफा फुले ना, आणि असाच प्रकाश हाले का ना। यावेळेस मात्र पूर्ण हलताना दिसतोय। लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 षटकार लगावताना एक हॅट्रिक साधतोय या षटकारांची। देखते हैं ये गेंद और इस वक्त बढ़िया कमबैक गेंदबाज का, बहुत ही शानदार गेंद इस वक्त की है। कोई रन नहीं, लेकिन प्रकाश ने जरूर ये प्रकाश कर देने वाली बल्लेबाजी कर दी है। कहते हैं दोस्तों चांद का प्रकाश हो या बिजली का प्रकाश हो, इस सूर्य के प्रकाश के आगे सब फीके होते, लेकिन ये प्रकाश थड़ेश्वर दल का कुछ प्रकाश डालता हुआ। ये गेंद ओहो इस वक्त गेंद हवा में और ओहो क्या जरूर ये प्रकाश एक बेहतरीन दर्दनाक पारी खेलते वक्त मैदान में नजर आ रहे हैं। यहाँ पे जरूर एक डीजे ऑपरेटर भी काफी खूबसूरत आज के दिन में गीत सुनाए। स्कोर इसी के साथ जा पहुंचा है 24 रनों के योग पर। प्रकाश तूफान की तरह मैदान में एक बहुत ही दर्दनाक खतरनाक बल्लेबाजी करते वक्त नजर आ रहे हैं। जरूर टीम का स्कोर 24 के ऊपर, कोई विकेट नहीं है। बहुत ही शानदार शुरुआत, दोनों टीम पूरे तन मन धन के साथ मैदान में खेलते वक्त नजर आ रही है। किसी भी हालात में इस मैच को, इस सेमीफाइनल को जीतना चाहती है। और जरूर कहा जाता है दोस्तों एक शाहरुख खान की डायलॉग है कि बड़ी शिद्दत से तुम्हें पाने की कोशिश की है और जर्रे ने हमें तुमसे मिलाने की साजिश की है। अगर कोई भी चीज पूरे दिल से पाने की कोशिश करोगे तो पूरी कायनात उसके पीछे लग जाती है। देखते हैं अगली गेंद करने के लिए यहां पे आए सागर, किस अंदाज के साथ, किस लाइन के साथ गेंदबाजी कर दिखलाते हैं। इस वक्त सागर गेंदबाजी करेंगे बाएं हाथ के बल्लेबाज समित्र के लिए। ओ हो सागर की बहुत ही शानदार गेंद टपकाने के बाद काफी अच्छी बाउंस मिली, समझ नहीं पाए और यहां पे 1 रन जरूर मिलेगा। इसी 1 रन को जोड़ते हुए टीम का स्कोर बढ़ता हुआ जहां पहुंचा है 25 रन। ओह बहुत ही शानदार शुरुआत, बहुत ही शानदार बल्लेबाजी। अगली गेंद देखते हैं किस अंदाज के साथ, किस लाइन के साथ करते हैं। उनके सामने फिर से एक बार प्रकाश हालुकाना अपने बेहतरीन अंदाज में इस सेमीफाइनल में खूंखार होते हुए नजर आ रहे हैं। ये गेंद ओहो इस वक्त जरूर अंपायर जी का इशारा, इट्स अ वाइड डिलीवरी। लॉ नंबर 25 के अनुसार यहां पे 1 रन अतिरिक्त रूप में मिलेगा। इसी के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जहां पहुंचा है
26 रन। मेरे साथी स्कोरर यहां पे केतन पाटिल और पंकज पाटिल। देखते हैं ये गेंद, और फिर से एक बार प्रकाश के बल्ले से और एक बेहतरीन छक्का। जरूर दोस्तों, हमने यहां पे इसी छक्के की सहायता से टीम का स्कोर 32 रन बन चुके हैं। दोस्तों, टेनिस में हमने देखा था सानिया नेहवाल को, साइना मिर्जा को क्रिकेट में देखकर, सचिन तेंदुलकर को बिजनेस में देखकर, रतन टाटा को गीत में देखकर, लता मंगेशकर को, लेकिन आज के दिन के हीरो कौन बनेंगे? कौन बनेंगे सिकंदर? इस वक्त तो प्रकाश हालुकाना को रोक पाना बहुत ही मुश्किल नजर आ रहा है। इस तूफान को कौन रोक पाएगा? सागर अगली गेंद करेंगे। ये गेंद, ओ बढ़िया स्ट्रोक, और इसी के साथ गेंद लॉन्ग। तो जरूर इस वक्त क्या बेहतरीन स्ट्रोक के लिए है प्रकाश ने, बहुत ही शानदार नजाकत भरा स्ट्रोक, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए स्कोर बढ़ता हुआ जहां पहुंचा है 36 रन। अगली गेंद, और इस वक्त बढ़िया ब्लॉक होल्ड लाइन की गेंद, श्रीमुरान की दिशा में गेंद को रोका है, कोई रन लेने की गुंजाइश नहीं, प्रयास नहीं, लेकिन प्रकाश का बल्ला जरूर प्रकाश डालता हुआ इस मैदान में, और काफी बेहतरीन एक दर्दनाक पारी खेलते वक्त नजर आ रहे हैं, जैसे कि दरिया में तूफान। ये गेंद, लेकिन इस वक्त बहुत ही शानदार गेंद, बढ़िया कमबैक सागर ने किया है। टीम का स्कोर पूरी तरीके से 36 रनों के योग पर। अगली गेंद देखते हैं किस अंदाज के साथ, किस लाइन के साथ कर दिखलाते हैं प्रकाश के लिए। ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, इट्स अ वाइड डिलीवरी। इसी के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 37 रन। बहुत ही शानदार बल्लेबाजी, धुआंधार बल्लेबाजी मैदान में। आखिर ये कुछ साहिल जैसा तूफान आया है प्रकाश, लेकिन देखते हैं ये गेंद, लेकिन इस वक्त गेंद हवा में, और ये साहिल यहां पे तूफान शांत होता हुआ, कुछ पैंडॉल में मायूसी, लेकिन एक विकेट जरूर मिलता हुआ। तो जरूर थैंक यू डीजे मास्टर। 37 रन बने हैं। मैं तो दोनों टीम के लिए, जैसे कि फूल खिले तो खुशबू दे आपको, सूरज निकले तो रोशनी दे आपको, मैं दोनों टीम को बेस्ट ऑफ लक देता हूं, और इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए ले चलता हूं हमारे साथी मित्र यहां पे। धन्यवाद। तर निलेशजी, मला असं वाटतं की मला ज्या प्रकारे जी सुरुवात झाली होती, ज्या फटक्यांची सुरुवात झाली होती, ज्या हाणामारीची सुरुवात झाली होती, कुठे ना कुठे असं वाटलं की 108चा पण स्कोर आज बीट होईल, जो पहिल्या मॅच मध्ये आपण बघितला। नक्कीच नक्कीच एम के खंडाळी या संघानं पहिल्या मॅचमध्ये 108 धावा जवळजवळ तब्बल कुठल्या होत्या परूरपाडा आयोजक संघाविरुद्ध। यावेळेस मात्र तो रेकॉर्ड जवळजवळ तुटण्याच्या बेतातच होता जर प्रकाश हालेकाना जर स्क्रीजवर असता। यावेळेस मात्र दुर्भाग्य म्हणावं लागेल, प्रकाश हालेकाना आउट होतोय। थळेश्वर थळ संघाचा मोठा लॉस होतोय। लॉस म्हणता येणार नाहीये, कारण तोपर्यंत जी कामगिरी प्रकाशला करायची असते ती प्रकाश करून सुद्धा जातोय। नक्कीच एक धुवाधार आक्रमक शैलीची फलंदाजी करण्यासाठी तो नेहमीच प्रसिद्ध असतो। 2 मॅच पासून तो त्या गोष्टीची वाट सुद्धा पाहत होता, आणि तब्बल तिसऱ्या मॅच मध्ये मात्र त्याची ही बॅट तळपली, अशी तळपली की सर्व रसिक प्रेक्षकांची पूर्णपणे थंडीच उडून गेली। कारण 2 षटकानंतर 37 धावा झालेल्या आहेत, आणि खरोखर तुम्ही जसं म्हणाल तसं प्रकाश एक वेगळाच प्रकाश इकडे पाडून गेलेला आहे। तर बघूया पुढचा षटक घेऊन मार्गस्थ आहे किरण। यावेळेस मात्र थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेला, धावचित होण्याचा प्रयत्न होता, चांगला थ्रो होता, पण यष्टी काय उद्ध्वस्त करू शकला नाही, पण एक चोरटी धाव काढण्यात यश मिळाले। एका धावेची भर, 38 धावा झाल्या धावफलकावर।
आणि आता कुठे ना कुठे पुन्हा एकदा तो वेग जर कंटिन्यू ठेवला, तो वेग जे आतापर्यंत मिळालाय जे धावफलकाला, तो तसाच जर ठेवला तर ऍटलीस्ट 70 ते 80चा स्कोर आपण बघू शकतो 6 षटकात. काय म्हणाल? नक्कीच MK11 खंडाळी या संघात जर बॅटिंग लाईन पाहिली तर ह्या धावा सुद्धा त्यांच्यासाठी कमी पडू शकत असतात. यावेळेस मगाशी आपण जी फलंदाजी बघितली होती, नक्कीच नितेशची सुंदर अशी फलंदाजी ज्यावेळेस आता हा गोलंदाजीसाठी येतोय, यावेळेस आखूटप्प्यात हा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये किरण या चेंडूला कार्पेटच्या आधाराने खेळतोय, मिड विकेट बाउंड्री लाईनला चेंडू फील्ड होतोय, तोपर्यंत 1 धाव मिळते संघाला, 1 धाव मिळते किरणला. संघाची धावसंख्या 1 निवांते जाऊन पोहोचते 39च्या घरात. तेव्हा 30रं षटक प्रगतीपथावर असताना नितेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट हँड ओव्हर दी विकेट मारा करेल तो डाव्या हाताचा फलंदाज सन्मित्र यावेळेस प्रकाशची उणीव किंवा जी प्रकाशने कामगिरी केली होती ती करेल का, नक्कीच करण्याचा मोठा प्रयत्न सुद्धा केला जातोय, परंतु वारंवार यावेळेस अपयश मिळतंय. यावेळेस मात्र आपण पाहतोय जेव्हा नितेश गोलंदाजीला येतोय सर, तेव्हा मात्र कुठेतरी धावांवर अंकुश लागलेला दिसतोय आणि हेच ते षटक कदाचित प्रकाश हालेकरना आऊट झाल्यानंतर किंवा बाद झाल्यानंतर एक टर्निंग पॉईंट ठरू शकेल. नक्कीच मला असं वाटतं. आणि ह्यावेळेस मात्र गती चेंज केली, पण चेंडू चांगला रेड केल्याचा आठवतोय सीमारेषेबाहेर षटकारासाठी. धन्यवाद डीजे. निलेश सर, अजून एक गोष्टीचं कौतुक करायला आपण इकडे विसरलो आहोत की फिटनेस या थंडीमध्ये या प्रकारे खेळणं, इतके मॅचेस खेळणं, लागोपाठ खेळणं, खरोखर फिटनेसला या प्रत्येक खेळाडूची दाद दिली पाहिजे. कारण जर तुम्ही आता वेगवान गोलंदाज बघितला, बघूया पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पायाला आदळलेला चेंडू, दाद मागतात पंचांकडे, पण लेग साईडच्या दिशेने ट्रॅव्हल करणारा चेंडू, यष्टीला न लागणारा चेंडू, त्याच्यामुळे दाद फेटाळून लावले. तर जसं मी सांगत होतो की वेगवान गोलंदाजासाठी ज्या प्रकारे तो रनअप घेतो, एक जवळजवळ आता बघितलं तर प्रकाश किरणचा एक 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. ज्या वेगाने तो धावून येतो, ज्या वेगाने तो रिलीज करतो, तेव्हा आपल्या डाव्या पायावर आपल्या शरीराचं 6 पट वजन पडतं. आणि त्यामुळे जर तुम्ही मोहम्मद शामी बघितला, आपला भारतीय वेगवान गोलंदाज, किंवा जर तुम्ही शोएब अख्तर बघितला, तर हे नी इंजुरीमुळे त्यांना खरोखर एक दुखापत पण झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एका स्पेशली एका पुन्हा एकदा षटकारासाठी पाठवलाय. धन्यवाद डीजे. तर एवढे दिग्गज बॉलर्स पण नी इंजुरीमुळे गेलेले आहेत, पण खरोखर ह्यांची फिटनेसची आज दाद दिली पाहिजे. कारण ह्या एवढ्या सामने खेळल्यानंतर सुद्धा तोच वेग आहे, तीच एनर्जी आहे. हॅट्स ऑफ. संघाची धावसंख्या 53 होते. एक षटकारांशी नक्कीच सर चर्चा करतो आपण वेगवान गोलंदाजांची. नक्कीच याच्यामध्ये एक आवर्जून मला नाव घ्यावं असं वाटतंय, ते म्हणजे आपला सुमेध पत्रे, थळेश्वर थळ संघाचा. नक्कीच अगदी सडपातळ शरीरयष्टीने असलेला हा खेळाडू जेमतेम 20 ते 22 वर्षाचा असेल नसेल, तरीसुद्धा एवढी त्यांच्या गोलंदाजीमध्ये धार पाहिली तर नक्कीच पंकज जाधव असोत किंवा मग इतर कोणीही फलंदाज असो, अगदी त्यांनासुद्धा जखडून किंवा बांधून ठेवण्याची तो करामत किंवा किमया करतो. अशा पद्धतीचा हा गोलंदाज जेव्हा थळेश्वर थळ संघाकडून आपण पाहतोय खेळताना, अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये सुद्धा त्याने आपलं नावलौकिक केलं होतं. नक्कीच आपण जे बोलत होतो बॉडी लँग्वेजविषयी, नक्कीच एक चांगली प्लस पॉईंट म्हणावा लागेल या सडपातळ एसटीच्या आणि फिटनेसच्या बाबतीमध्ये. एक कौतुक करावं लागेल, ते म्हणजे आपल्या अलिबागच्या खेळाडूंचं सर. खरोखर अप्रतिम खेळ या ठिकाणी बघायला मिळाला आणि अनेक दिग्गज खेळाडू या अलिबागने दिलेले आहेत, जे मुंबई महाराष्ट्रावर राज करतायत आज. आणि आत्ताच तुम्ही तो वेगवान गोलंदाजाचं तुम्ही नाव घेतलं, तर नक्कीच त्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर्ण नाव केलेलं आहे. प्युअर फिटनेस, प्युअर डेडिकेशन आणि प्रॅक्टिस ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जे वाटतात आता षटकार सोपे रित्याने मारतात, पण त्याच्या पाठी त्यांचा टायमिंग आहे, त्यांची शक्ती आहे, त्यांची ताकद आहे. वळूया पुढच्या चेंडूकडे. ह्यावेळेस मात्र यष्टी सोडून खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू अंगाला आदळतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर सागर पुन्हा एकदा तिसरा चेंडू, दाद मागतात पंचांकडे आणि दाद मान्य केलेली आहे. अजून एक खेळाडू बाद होतोय. धन्यवाद टीचे. तर जसं मी म्हणत होतो की अगोदर जर तुम्ही बघाल तर 70 किंवा 80 दशकामध्ये
जर तुम्ही लेदर क्रिकेट खेळता तर तुम्ही टेनिस क्रिकेट खेळू शकत नाही. जर तुम्ही टेनिस क्रिकेट खेळता तर तुम्ही लेदरसाठी ट्राय करता पण तुम्हाला तो चान्स मिळायचा नाही. पण एक 2000चा जो टाइम होता, 2000 दशकात जेव्हा आलो आपण, तेव्हा एक मोठं उदाहरण जर मी तुम्हाला देऊ तर एक मॅचलेसचा प्रवीण तांबे म्हणून एक खेळाडू होता. प्रवीण तांबेनी सलग 40 वर्ष मॅचलेससाठी त्यांनी टेनिस क्रिकेट खेळलं आणि त्यानंतर 41व्या वयात त्यांनी रणजी खेळले. त्याच्यानंतर त्याचं एंट्री झाली ती म्हणजे राजस्थान रॉयल्समध्ये, आणि राजस्थान रॉयल्समध्ये पहिल्या वर्षी जो अगोदर मीडियम पेस टाकायचा नंतर तो लेग स्पिनर झाला आणि पहिल्या वर्षी त्यांनी सलग हॅट्रिक सुद्धा घेतली होती. त्यानंतर त्याचा कॉन्ट्रॅक्ट आता सध्या तरी गुजरात लॉयन्स बरोबर आहे. तर टेनिस क्रिकेटनी आंतरराष्ट्रीय स्तरावर लेदर क्रिकेटर सुद्धा बनवलेले आहेत. हे खूप मोठं एक्झाम्पल आहे. नक्कीच नक्कीच सर. आपण आपला सुप्रसिद्ध असा खेळाडू वीरेंद्र सेहवाग सुद्धा टेनिस क्रिकेटमधूनच वर आलेला MS धोनी सुद्धा त्याच्या बायोपिकमध्ये दाखवलंय. हो हो नक्कीच नक्कीच. मी तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा सांगू इच्छितो की प्रसाद 11 अलिबाग हा संघाचा सीझन क्रिकेटसाठी सुमेध पत्रे हा प्रतिनिधित्व करतो लेदर बॉल क्रिकेटसाठी. हा चेंडू यावेळेस मात्र आखूट टप्प्याचा चेंडू खेळतोय पुशॉट पद्धतीनं षटकारांसाठी. पाहतोय आपण प्रकाश हालेकना, किरण सारखे आघाडीचे फलंदाज, आक्रमक फलंदाज जेव्हा मैदानाच्या बाहेर आउट होऊन जातात तेव्हा मात्र सन्मित्र पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय आणि ती यशस्वी पार पाडण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय. पुढील चेंडू यावेळेस पंचांना पार करताना राईट आर्म ओव्हर पद्धतीचा कधी आक्रमकता तर कधी संयम या संमिश्र खेळीचा सन्मित्र मात्र खेळी करताना आपल्या खेळीमध्ये साकारतोय. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 61च्या घरात. अतिशय चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. मी वारंवार पुन्हा एकदा सांगू इच्छितो सर्व क्रिकेट खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या फिक्सिंगचा इथे प्रयत्न करू नका. आयोजकांची तशी वारंवार सूचना येते कारण क्रिकेट रसिक असोत किंवा आयोजक संघ असोत, हे आयोजक केवळ आपला खेळ पाहण्यासाठीच अशा मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन करत असतात. तेव्हा कृपा करून अशा प्रकारचा कोणताही प्रयत्न करू नका. आणि तसं निदर्शनात आलं किंवा आढळलं तर जे बक्षीस लावण्यात येतं ते आपणास देण्यात येणार नाही, ही आयोजकांची वारंवार सूचना होते. तेव्हा कोणत्याही प्रकारच्या फिक्सिंगचा इथे प्रश्न उद्भवणार याची काळजी घ्यायची आहे. नक्कीच एक चांगला एक षटक संपते यावेळेस. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 61. अतिशय सुंदर अशी धावगती म्हणावी लागेल सर. आपण पाहतोय सरासरी जवळजवळ 15च्या सरासरीने ही धावगती राखली जाते या तिसऱ्या सामन्यांमध्ये, सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. तर नक्कीच आतापर्यंत मला असं वाटतं की 4 खेळाडू खेळून गेले आणि अजूनही क्रीजवर आहे ते म्हणजे शमिश्र आणि तुषार. एक गोष्ट चांगली आवडली आणि नमूद करू इच्छितो की चांगल्या चेंडूला मान देत आहेत आणि खराब चेंडूला कडक शासन सुद्धा करतात. ह्यावेळेस मात्र आउटसाइड एज लागलेला आहे पण झेल सुटलेली आहे आणि आजच्या दिवसात भरपूर झेल या ठिकाणी सुटताना आपण बघितले. त्याचा भुर्दंड पण काही संघांना द्यावा लागला. तर कॅचेस विन मॅचेस हे किती खरं आहे आणि त्याच्यामध्ये किती मोठं राज आहे हे आपल्याला अशा उदाहरणांवरून कळतं. नक्कीच नक्कीच. मगाशी सुद्धा पंकज जाधव सारख्या फलंदाजाची कॅच सोडली होती आणि त्याने मात्र नंतर जी धुलाई केली होती ती नक्कीच त्या गोलंदाजाला कदाचित आजच्या रात्री झोपू न देणारी ती कॅच असावी म्हणावी लागेल. तर पुन्हा एकदा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. यावेळेस हा चेंडू जोरदार मारलेला, हा चेंडू तुषार घरतच्या बॅट मधला षटकार. नक्कीच नक्कीच. मला तुषार घरतने केलेली ती आतषबाजी, ती फटकेबाजी आठवते अजूनही. ते 2 फटके मित्रांनो माझ्या नजरेसमोर आहे. जेव्हा बालवीर हाशिवरेचा बॉन्ड गोलंदाजीसाठी येतो, शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असते, तेव्हा मात्र तारणहार तुषार घरत समोर येतो आणि लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार लगावताना बालवीर हाशिवरेच्या तोंडातला घासच जणू काही ओढून काढतो असा हा खेळाडू यावेळी षटकार ठोकून खेळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जातोय तो 22 या स्वरूपाचा इशारा येतो पंचांचा. तोपर्यंत संघाची धावसंख्या 1 ने वाढते. मगाशी मारलेला षटकारने आता काढलेली 1 धाव अशा पद्धतीने धावून पोहोचते ती 69च्या घरात. जेव्हा 5वं षटक प्रगतीपथावर असताना पंकजच्या रूपामध्ये MK11 खंडाळे यावेळेस मात्र कुठेतरी बॅकफुटवर आहे. जी एनर्जी की किंवा जी ऊर्जा 2 सामन्यांमध्ये त्यांची पाहायला मिळाली यावेळेस मात्र थंडीबरोबर कुठेतरी ओसरताना दिसते.
तर नक्कीच पुढचा चेंडू मार्गस्थ आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका जातोय सीमारेषे बाहेर षटकारासाठी. षटकारांचा जणू काही आज पाऊस पडलेला आहे, खरोखर पाऊस पडलेला आहे. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर एक सांघिक भावना आपण थळेश्वर थळ या संघाच्या खेळाडूमध्ये पाहतो, नेहमीच पाहतो असतो. मी बऱ्याच ठिकाणी त्यांची खेळी पाहतो असतो. एक एकोपा, एक सांघिक, जरी कोणा फलंदाजांनी किंवा क्षेत्ररक्षकांनी चुकी केली तरी त्याला समजून घेण्याची ती त्यांची बॉडी लँग्वेज किंवा जी वृत्ती असते ती नक्कीच त्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवणारी असते. आता आपण पाहतोय प्रकाश आलेकरांना जवळजवळ 2 मॅचेसमध्ये चालला नव्हता म्हणता येईल किंवा त्याची फलंदाजी तेवढी बहरत नव्हती, परंतु या सामन्यांमध्ये मात्र तो एक चांगली फटकेबाजी करून गेला आणि त्याची साथ किंवा त्याची जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे खंबीरपणे निभावताना सुद्धा दिसतोय. यावेळेस पुन्हा एकदा आखूटापाचा चेंडू स्ट्रेट डाऊन टू द बॉलर एंड, षटकार. धन्यवाद डीजे. तर अख्ख्या अलिबाग मध्ये जरी सुसाट थंडी पडली असेल तर ह्या मैदानात षटकारांचा पाऊस पडतोय. नक्कीच आपण आता एक चांगला प्रत्यय घेतोय. श्रीनगरमध्ये वर्षावृष्टी, बर्फाची वृष्टी होताना दिसते. कदाचित षटकारांचीच आतषबाजी नाही म्हणता येणार, बर्फवृष्टी म्हणावी लागेल, कारण एवढ्या थंडीमध्ये अशा प्रकारची फटकेबाजी नक्कीच टाळ्या वाजवणार आणि कुठेतरी थंडी पळवण्याचा कार्य करतात. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस नक्की चेंज ऑफ द पेस पद्धतीचा, याला म्हणतात जखमेवर मीठ चोळणं. नक्कीच जखमेवर मीठ चोळणं आणि त्याला रगडून चोळणं असं काहीतरी वातावरण झालेलं आहे, कारण उपांत्य फेरीचा सामना आहे. कम ऑन, दिस इज सेमीफायनल्स. यू कांट गिव्ह दिस लॉलीपॉप्स, यू कांट मिस दिस कॅचेस, यू कांट डू मिस फिल्डिंग. धावफलकावर झालेले आहेत ते 85 रन्स ऑन द बोर्ड. तर 108 आज क्रॉस होतो का? नक्कीच पूर्ण चान्स आहे सर. नक्कीच अशा प्रकारची जर फटकेबाजी आणि अशा प्रकारची जर बॉडी लँग्वेज क्षेत्ररक्षकांची असेल तर नक्कीच फलंदाजांना ह्या गोष्टीचं टार्गेट किंवा जे एम आहे ते पूर्ण करण्यात कोणताच कठीणता नसेल. चांगली फलंदाजी यावेळेस भरात येताना दिसतोय. जी कामगिरी प्रकाश आलेकरना करून गेला, तब्बल 34 धावा कुठून गेला असं म्हणावं लागेल. 4 षटकारांचा, मला वाटतं 5 षटकारांचा तब्बल त्याच्यामध्ये वाटा होता. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातो, पंचांकडून नो बॉलचा इशारा येतो. यावेळेस एक वेगळी रणनीती म्हणावी लागेल धावताना. नो बॉलचा इशारा, पंचांकडून फ्री हिटचा इशारा. फ्री हिटवर असेल सन्मित्र म्हात्रे. सन्मित्र कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कारण आतापर्यंतची फलंदाजी पाहिली सन्मित्रची, तब्बल 4 षटकारांनी तो प्रकाश हालेकरांच्या पावलावर पाऊल ठेवूनच फलंदाजी करताना दिसतोय. हा डाव्या हाताचा फलंदाज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यानं आपल्या फलंदाजीच्या जोरावर गोलंदाजाच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण किंवा दबदबा निर्माण केला होता. हा चेंडू कार्पेटच्या आधारानं जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक या चेंडूवर येऊन फील्ड करतोय, तोपर्यंत एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोचते. पुन्हा एकदा जाऊन पोचते ती 88च्या घरात. 88 धावा. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर आता जर 2 षटकार आले तर नक्कीच 108चा जो फिगर आहे तो बदलताना दिसेल. आणि जेव्हा मी हे सांगतो अजून 12 धावांची गरज आहे, तिकडे पहिला षटकार ऑलरेडी आलेला आहे. धन्यवाद. आणि हेच एक ऍडव्हान्टेज असतो, जर तुम्ही पहिली फलंदाजी कराल आणि तुम्ही एक असा स्कोर ठोकून द्याल किंवा असं एक लक्ष किंवा असा एक डोंगर तुम्ही उभा कराल समोरच्या संघावर, तर नक्कीच दबाव पहिल्या चेंडू पासून येतं. कारण आता चेस करायचे ते एक रन रेट डोक्यात ठेवावं लागतं आणि ते रन रेट सर जसं सांगितलं तसंच झालं. 2 षटकार आणि 110. सर कदाचित थळेश्वर थळ संघाचे पाठीराखे तुमच्या तोंडात साखर पडो असंच म्हणत असावे. तुम्ही म्हटलं होतं की 2 चेंडूंवर 2 षटकार आले तर नक्कीच 108 धावांचा उच्चांक गाठेल. यावेळेस संघाची धावसंख्या या षटकारांशी जाऊन पोचते ती 100 लागते. ती थळेश्वर थळ या संघाची चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. तुषार आणि जेव्हा सन्मित्र मात्र ऐन भरामध्ये येतो आणि त्याला मोलाची साथ लाभते ती प्रकाश हालेकरांची. नक्कीच एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. जेव्हा सन्मित्र म्हात्रे आणि तुषारची ही केमिस्ट्री जणू काही या मैदानात होताना दिसते. संघाची धावसंख्या 100 असताना हा पुढील चेंडू उलटा स्वरूपात, हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि हा नो चेंडू षटकार.
सर, प्रेक्षकांच्या माहितीसाठी राधा दामोदर चषक 2016 ही स्पर्धा बाली राशिवरेच्या मैदानात घेण्यात आली होती. तेव्हा सुद्धा थळेश्वर थळ हा संघ फायनलमध्ये क्वालिफाईड झाला होता. हा चेंडू कार्पेटच्या आधाराने जातोय डीप एक्स्ट्रा डीप मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या दिशेला. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 1 ने धावून पोहोचते ती 108. यावेळेस मात्र 108. तर स्कोर लेवल झालाय मला वाटतं पहिल्या सामन्याचा आणि 107 झाले होते. 108 टू विन होतं पहिल्या सामन्याचा, पण आता इथे 108 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. आणि खरोखर कौतुकाची गोष्ट आहे, पूर्ण अलिबाग सगळ्या प्रेक्षकांनी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अशा अप्रतिम फलंदाजीसाठी. आणि नक्कीच एक खरोखर बघण्यासारखी स्पर्धा. ह्यावेळेस मात्र झेल पकडलेला आहे आणि मोठा धक्का. नक्कीच तर नक्कीच धन्यवाद डीजे. तर नक्कीच एक झिंगाट परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. प्रकाशच्या पाठोपाठ सन्मित्र सुद्धा 34 धावांची सलामी देऊन येतोय. अतिशय सुंदर अशी फलंदाजी. नक्कीच सन्मित्रला आपण नॉट आउट खेळणं पाहिलं जास्त पसंत केलं असतं, तरी सुद्धा अनफॉर्च्युनेटली सन्मित्र बाद होतोय. हा पुढील चेंडू यावेळेस पंचांना पार करताना मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय. यावेळेस मात्र वारंवार चुका करताना दिसतात ते क्षेत्ररक्षक आणि हा फलंदाज धावबाद या स्वरूपात बाद होतोय. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. धन्यवाद डीजे. पण सर मला वाटतं फलंदाजीमध्ये जे काम पाहिजे होतं ते झालेलं आहे. आता तुमचे अजून 10 विकेट जाऊन दे किंवा 2 विकेट जाऊन दे, काही फरक पडणार नाही मला असं वाटतं. कारण जे काम करायचं होतं, जी जबाबदारी फलंदाजांवर दिली होती ती बखुबी त्यांनी ती निभावली आहे इकडे. नक्कीच यावेळेस मात्र सर्व मुंबईकरांना अलिबाग से आया क्या हे प्रश्न उच्चारताना किंवा विचारताना पूर्णपणे विचार करावा लागेल अशी अफलातून मॅरेथॉन खेळी होताना दिसते ती थळेश्वर थळ या संघाची. त्याच्यामध्ये मोलाचा वाटा उचलतो तो प्रकाश हालेकाना, सन्मित्र, किरण लट आणि तुषार ही चौकडी एक चांगली फलंदाजी करून थळेश्वर थळ या संघाला एका उच्चांकापर्यंत नेऊन ठेवते. एक चांगला फलंदाजीचा परफॉर्मन्स इथे पाहायला मिळतोय. आता पाहूया या सामन्यामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांनी नक्कीच काही मतं सुद्धा बांधायला सुरुवात केली असेल, तरी सुद्धा त्यांच्या माहितीसाठी मी एक सांगू इच्छितो. क्रिकेट ही एक अनिश्चितीचा खेळ आहे आणि या अनिश्चितीच्या खेळामध्ये जोपर्यंत षटकातील मॅचमधील शेवटचा चेंडू टाकला जात नाही आहे तोपर्यंत आपण कोणतेही भाकीत या खेळाविषयी वर्तू शकत नसतो. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र सोयर चेंडूचा मारा होतोय. अवांतरित धाव सुद्धा इकडे मिळते आणि आता धाव फलक जाऊन पोहोचले ते 111. 111 111 धावांवर. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ सेमीफायनल. नक्कीच एक चांगली आतषबाजी, आक्रमक फलंदाजी, षटकार आणि चौकारांची जणू काही वर्षावच होताना दिसतोय. यावेळेस हा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि काहीतरी नाट्य होतंय. सिद्धांक आला होता आणि पंचांचा इशारा वाईट बॉल असल्याचा याच्यावर पुन्हा एकदा हे षटक, ही मॅच, हा स्कोर बोर्ड जवळजवळ सगळंच लांबलेलं दिसतंय. MK शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये आणि एक चेंडूसाठी मॅच एवढी आता मोठी झाली आहे की आता धावफलकावर झाल्यात म्हणजे 112 धावा. एकशे एक. धन्यवाद डीजे. हॅलो. कॅप्टन कोण आहे? कॅप्टन कोण आहे? कॅप्टन कोण आहे? तुषार खरं. रन्स किती झाले? टोटल रन सांगा. टोटल रन्स किती?
118 धावांची मॅरेथॉन खेळीच म्हणावी लागेल. परवेश बेलोशे पुरस्कृत थळेश्वर थळ या संघाची अतिशय चांगली फलंदाजी. सर्व रसिक प्रेक्षक आतापर्यंत ज्या फलंदाजीसाठी इथे या एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये अजून मैदानावर होते त्यांचा पैसा वसूल क्रिकेट झाला असंच म्हणावं लागेल. ही रात्र नक्कीच हा रात्रीचा खेळ चालू आहे, खऱ्या अर्थानं खेळ चाललेला दिसतोय. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. जी नांदी प्रकाश हलेकानं केली होती ती नांदी बहखूबी निभावली. ती सन्मित्रानं एक अष्टपैलू कामगिरीची सळग इथे पाहायला मिळते. MK खंडाळी या संघाला ईट का जवाब पत्थर से किंवा जशा असतं तसं ज्या जर तुम्ही काठीनं मारलं तर आम्ही लाठीनं मारू अशा पद्धतीचीच हाणामारी करावी लागेल. पहिल्या 2 षटकांचा खेळ या सामन्याचा नक्कीच निकाल सांगेल. तोपर्यंत मी पुन्हा एकदा घेऊन चालतो माझे साथी समालोचक मित्र सुहाजी फाटक सर यांच्याकडे. धन्यवाद निलेश. पुरस्कार आपण जातोय डायरेक्ट तुषार घरतकडे, कारण त्याला भेटल्याशिवाय मला चैन पडणार नाहीये. तुषार अप्रतिम फलंदाजीचा नमुना पेश करत आपण. आणि तुषार व्हेरी तुषार किरण, ओ माय गॉड, किरण घाबरतोयस बाईट देण्यासाठी. तुषार तुम्ही सर्वांनी मिळून एवढी मारझोड केली, तुम्ही आजच्या या कडारत्या थंडीमध्ये सगळ्यांना असं गरम केलेलं आहे. काय गरम करण्याचा काय फॉर्म्युला काय? धन्यवाद वाघमारे. त्याच्यामुळे आम्हाला अष्टविनायक क्रिकेट क्लब परूरपाडा यांच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये, रजनी क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 50 विकेट्स गेलेल्या आहेत. म्हणजे एकूण 50 बळी आजच्या दिवसामध्ये पूर्ण झालेले आहेत असे आमचे गुणलेखक केतन आम्हाला सांगतात की 50 विकेट्स गेलेले आहेत. तर आता आपल्याला पाहायचं की एकूण धावसंख्या करायची आहे 119 धावा. आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या खेळामध्ये काही घडू शकतं हे आपल्याला पाहायचं आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं याच संघाने 108 धावा केल्या होत्या परूरपाडा या संघाविरुद्ध, आणि तोच संघ आता खेळताना आपण पाहतोय. आणि त्या संघाविरुद्ध परवेश बेलोशे पुरस्कृत थळेश्वर थळ या संघाने 118 धावा केलेल्या आहेत आणि 119 धावांचं लक्ष त्यांच्या समोर ठेवलंय. आणि ते एवढं भलं मोठं लक्ष घेऊन फलंदाजीची जोडी मैदानामध्ये आहे नितेश आणि बाबू. नितेशने मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 51 धावांची एक धुवाधार फलंदाजी त्यांनी केली होती. तोच नितेश आता फलंदाजीला आलाय आणि त्याच्या समोर गोलंदाज आहे श्रेयश पात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट असा त्याचा मारा असणार आहे नितेशसाठी. पहिला चेंडू या वेळेला फलंदाज नितेश बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. आणि आपण पाहतोय नितेशचा क्लीन बोल्ड घेतला या वेळेला श्रेयश पत्रेने. आणि प्रेक्षक जे आमचे मायबाप या शेवटच्या सामन्यांपर्यंत इथे जे थांबले होते ते नितेश आउट झाल्यानंतर काहीसे परतीच्या मार्गाला लागलेले आहेत. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये मित्रांनो, कारण पहिल्या सामन्यामध्ये योगेशने सुद्धा एक धुवाधार फलंदाजी केली होती. 53 धावांची एक धडाकेबाज फलंदाजी केलेला योगेश अजूनही त्यांच्या तंबूमध्ये आहे. आता फलंदाजीला नवीन फलंदाज आलाय श्रीकांत. सागर आलाय. सागर फलंदाजीला या वेळेला. श्रेयश गोलंदाजी करतोय या आजच्या दिवसामध्ये. श्रेयश आणि सुमेध या दोन बंधूंनी पूर्णपणे नेस्तनाबूत करून सोडलंय. सर्व संघांना सळो की पळो करून सोडले. पाठकजी आपण पाहतोय की ज्या पद्धतीत त्यांनी गोलंदाजी केली. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं कुबेर 11 संघाविरुद्ध पहिल्या षटकामध्ये श्रेयसने 15 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये सुमेध गोलंदाजीला आला, 4 धावा दिल्या. पूर्णपणे त्यांनी बांधून ठेवलं. त्याच पद्धतीची गोलंदाजी या सामन्यामध्ये.
हो 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 हो, जबरदस्त गोलंदाजी. यावेळेला चेंडू काहीसा त्याला वळवायचा होता, लेग ब्रेक चेंडू करायचा होता, परंतु चेंडूने काही वळण घेतलेलं नाहीये. सरळ चेंडू चालला यष्टीरक्षक प्रकाशच्या हातामध्ये. चेंडू स्वैर आहे, वाईड आहे, पंचांचा इशारा येतोय. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचते 3 धावा. यावेळेला पुन्हा एकदा श्रेयश, पुन्हा एकदा चेंडू स्वैर, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. ह्या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचते 4 वरती. पाठकजी, हा दुसरा पण एक रेकॉर्ड म्हणावा लागेल, कारण आपण इतक्या रजनी क्रिकेटच्या मॅचेस पाहिल्या, परंतु पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळचे 5, 5:30, 6 षटकार यावेळेला सागरच्या बॅटमधून. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, डीजे, थँक्यू डीजे. तर हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे, कारण आता वाजलेत जवळजवळ 3:45 आणि शेवटचा सामना चाललाय. आपण प्रत्येक वेळेला पाहतो बऱ्याच ठिकाणी सकाळचे 5:30, 6 वाजतात, उजाडतं पूर्णपणे. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेबाहेर, षटकार सागरच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. तर आपण पाहतो की कशा प्रकारचं आयोजन असायला पाहिजे, कशा प्रकारे आयोजन केलं पाहिजे, आणि रजनी क्रिकेट ही स्पर्धा आहे आणि ही आपल्या रात्रीमध्येच कशी पार पडली पाहिजे याचं खरं जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. हे अष्टविनायक क्रिकेट क्लब परूरपाडा यांच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये खरोखरच दाद द्यायला पाहिजे, कारण आज 4:45 वाजलेत आणि शेवटचा सामना आजच्या दिवसातला मैदानावरती रंगलाय. 2 षटकार लगावले सागरने. या षटकामध्ये एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 वरती. पुन्हा एकदा श्रेयश, राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजीचा मारा करतोय सागरला. मॅच अजून संपलेली नाहीये मित्रांनो. पुन्हा एकदा श्रेयश, हो हो हो, या वेळेला पुन्हा एकदा चेंडू सरळ खेळायचा होता, बॅक टू द बॉलर, परंतु बॅटवर काही चेंडू नीटसा येत नाही, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. चेंडू निर्धाव जातोय. पहिलं षटक चालू आहे अजूनही आणि 16 धावा धावपलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा श्रेयश, यावेळेला मात्र चेंडू स्वैर आहे, पंचांचा इशारा येतोय स्वैर असल्याचा, आणि ह्या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 वरती. मला वाटतं काही जणांनी पाय धरले होते घराकडचे, परंतु या 2 षटकारानंतर मला वाटतं पुन्हा एकदा प्रेक्षक आपल्या जागेवरती थांबलेत, कारण काही ह्याच्यामध्ये या मॅच मध्ये चमत्कार होणार का हे पाहण्यासाठी. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा खेळून काढायचा, बॅटची कडा घेऊन चाललाय चेंडू, फलंदाज सागर बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद जे. 17 धावा धावपलकावरती, सॉरी 15 धावा धावपलकावरती लागल्यात. 15 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत, सॉरी. आणि पुन्हा एकदा मी अष्टविनायक क्रिकेट क्लब परूरपाडा यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आणि या उत्कृष्ट स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली प्रशांत पाटील यांनी, त्यांचं सुद्धा आमचं पूर्ण या टीम कडून त्यांचा आभार मानतो आणि माझी रजा घेतो. यापुढचं समालोचन. समोर शेकोटी पेटवलेली आहे, सामना इतके षटकार मारलेत, मला वाटतं बऱ्याच जणांची थंडी उडालेली आहे, तर ती शेकोटी लवकरात लवकर विझवायची आहे, अन्यथा आमचे स्वयंसेवक येऊन तिथे त्याच्यावरती पाणी टाकतील. थँक्यू डीजे. हॅलो, ती शेकोटी लवकरात लवकर विझवायची आहे. ज्याने कोणी ती शेकोटी पेटवली असेल त्यांनी लगेच विझवायची आहे ती. धन्यवाद विलास. विलास, वातावरणामध्ये थंडी खूप पडली आहे, परंतु मॅच मधलं वातावरण तप्त तापलेलं आहे, अशी आपण मजा बघतोय. आणि संतोषजी वाघमारे 119 धावांचा पाठलाग करणं काही खाऊ काम नाहीये, परंतु MK11 संघ सुद्धा तितकाच दणकेबाज संघ आहे. सुमेध पत्रेची गोलंदाजी मैदानात खूप गाजली आजच्या रात्रीमध्ये. पत्रे बंधूंनी संपूर्ण अलिबाग तालुक्याला पिंजून काढलं आणि पत्रे बंधूंच्या गोलंदाजीचा बोलबाला
नेहमीच चालू राहिला. गेली 5-6 वर्ष पाहतोय की त्यांच्या गोलंदाजीमधलं सातत्य, अतिशय तुफानी गोलंदाजी केली आणि भल्या भल्या फलंदाजांना त्यांनी बाद केलं, सतावलं, कन्फ्यूज केलं. खूप त्यांनी कष्ट घेतले यासाठी. कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय मिडॉनला आणि चेंडू पुला खालून बाउंड्रीच्या दिशेने चालला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची समयसूचकता पहा. कॅप्टन आहे तो, कॅप्टन कूल, अर्थातच तुषार घरात. अर्थातच अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं ही कॅप्टनची जबाबदारी म्हणजे काय हे त्यांनी त्यावेळेला दाखवलं. आणि चेंडूवरती धावसंख्या झाली आतापर्यंत 27 धावा झालेल्या आहेत. 119 धावा पाहिजेत. चेंडू बॅटच्या वरून, बॅट खालून जाते. पाटील सर, काय वाटतं आपल्याला हा सामना कशा पद्धतीने पुढे जाईल? माझ्या अंदाजाप्रमाणे गोलंदाजांचा बोलबाला हा इतका मोठा आहे की एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं हे अशक्य आहे. परंतु सर्वतोपरी प्रयत्न चालले ते MK11 संघाचे की मॅच त्यांना वाचवायची आहे आणि फायनलला पोहोचायचं स्वप्न कसं काय रंगेल. थंडी पडली आहे, वातावरण गरम करायचं आहे आणि 119 धावा हा भला मोठा एव्हरेस्ट पार करायचा आहे. कारण एव्हरेस्ट पार करायला तेवढा जिगरबाजपणा पाहिजे, तेवढी धाडसी वृत्ती पाहिजे. नाही चौकार नको. अक्षरशः दक्षिण आफ्रिकेसारखी वृत्ती जर आता इथे बाळगली तर नक्कीच हा सामना सुद्धा ते जिंकू शकतील. कारण 434 धावा जमवल्या होत्या ऑस्ट्रेलियानं आणि दक्षिण आफ्रिकेसमोर त्या चेस करण्याचं आव्हान होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेने झुंजार पारी खेळताना, अतिशय आत्मविश्वासाने खेळताना त्या पार केल्या होत्या. अगदी तोच आदर्श समोर ठेवला तर मला वाटतं इथे जिंकणं काही कठीण नाही आहे. पाठक सर, थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला पुन्हा एकदा पत्रे, श्रेयस पात्रे. चेंडू खोलात टाकायचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या खूप बाहेर गेलाय. पंचांनी तात्काळ हात रुंद केलेत आणि सांगितलंय चेंडू वाईड आहे. 25 नंबरचा लॉ सांगतो की हा चेंडू वाईड आहे आणि त्यामुळे धाव फलकाला एका धावेची वाढ साहजिक आहे. धावसंख्या झाली 26 धावा. पुढचा चेंडू श्रेयसचा. या चेंडूवर मोठा फटका आणण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा काही मिलन होत नाही आहे. विकेट किपर प्रकाश हलुकांना आपलं कम चोख करतायत आणि गोलंदाज जोपर्यंत या मॅचवरती आपली पकड जमून आहेत, MK11 संघाला या मॅचमधून काही परतावा किंवा या मॅचमधलं विजयाचं स्वप्न साकार होणं अशक्य वाटायला लागलंय. चेंडू खूपच चांगल्या पद्धतीने पडतायत. एखाद दुसरा वाईड वगळता गोलंदाज आपल्या कामगिरीमध्ये अतिशय चतुराई दाखवतायत, चालाक दाखवतायत, स्वतःला अतिशय चांगल्या प्रकारे मैदानात घोटवलंय आणि मॅचवरची पकड ढिली होऊ देत नाही आहेत. चेंडू लॉंगांच्या दिशेला, बाउंड्रीच्या बाहेर, फॉर रन. इट्स अ फॉ. थँक्यू डीजे. धावसंख्या 30 झाली आहे. 30 धावांपर्यंत धावफलक गेलाय, परंतु तिसरं षटक मैदानात चालू असताना 30 धावा झाल्या आहेत आणि खूप मोठा पाठलाग अजून बाकी आहे. कारण गाडी दिल्लीला पोहोचायची असेल तर व्हीटीवरून गाडी निघाली, कल्याणपर्यंतच गाडी अजून पोहोचली आहे. दिल्लीला पोहोचायला खूप वेळ लागेल नक्कीच वाटतं. चेंडूवर तुफानी फटका मारलाय, डोक्यावरून मारलाय. 6 रन. खूप चांगली फटकेबाजी झाली असेल, परंतु गोलंदाज ज्या फॉर्मात आहेत त्या फॉर्म पाहता त्यांच्या अपोजिट फलंदाजी पुन्हा एकदा चांगली सुरू झाली आहे. 2 षटकार लागलेले आहेत. आणि आमचे स्कोरर पाठक सर, आपण इथे पाहतोय प्रेक्षकांची एका द्विधा मनस्थिती होताना दिसते. प्रेक्षक अजूनही तळ्यात मळ्यात आहेत की घरी जाऊ की अजून मॅच बघू. कारण असं वाटतंय की एकीकडे MK11 खंडाळा हा संघ सुद्धा अगदी प्रकाश हालेकाना असो किंवा सन्मित्र यानं जी फटकेबाजी केली होती तीच फटकेबाजी यावेळेस मैदानात होताना दिसते. पंचांचा इशारा वाईड बॉल असल्याचा इश्यू येतोय. अर्थातच कुठेतरी वाईड अवांत स्वरूपाचे बोनस सुद्धा मिळते आणि इथे स्वकमाई सुद्धा होते. तर नक्कीच हा सामना, कदाचित हा सामना या धावा चेस करणारा सुद्धा असू शकेल. कारण क्रिकेट इज द ग्लोरियस गेम ऑफ
अनसर्टनिटी. धन्यवाद निलेश. 90 षटकार झाले आणि षटकार नंबर आतापर्यंत 90 षटकार झाले असं आमचे गुणलेखक बोरिसचे केतन पाटील आम्हाला सांगतायत. धावसंख्या झाली आहे 47. धन्यवाद. चौकार पण 47 झालेत आणि धावफलकावर धावा पण झाल्यात 47. आणि आता आपणच या ठिकाणी कॅल्क्युलेशन करूया की काय होणार, काय घडणार. 3 षटकांचा खेळ संपलाय, परंतु काही गोष्टींचा ओहापोह करून घ्यायचा राहिलेला आहे. माननीय श्री पप्पू गुंजाळ यांनी पीपी कन्स्ट्रक्शन मार्फत पहिला नंबर ट्रॉफी, दुसरा नंबर ट्रॉफी, मालिकावीर ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी, तसंच प्रकाशजी अष्टमकर यांनी सगळी स्पोर बुक विनामूल्य अत्यंत चांगली दिलेली आहेत. तसंच शिवाजी घरत आणि रुपेश पाटील यांनी मातीची विकेट बनवली. आपण त्यांना पण थँक्यू बोलूया, कारण यावेळेस, त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. नक्कीच यावेळेस मी खंडाळी या संघाला एवढंच म्हणेन की तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, दुनिया को जीतने का हौसला रखो यारो, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. नक्कीच अगदी तीच फलंदाजी यावेळेस मैदानात होताना दिसते. विशेष करून दोन्ही फलंदाज आपण पाहतो यावेळेस मैदानात षटकार आणि चौकारांची आतषबाजी लयलूट करताना दिसतात. जी फलंदाजी थळेश्वर थळ या संघानं केली आणि यावेळेस मात्र दाखवून देतात की आप शेर है तो हम सवा शेर है. धन्यवाद निलेश. प्रयत्न आटोकाट चालले आहेत, परंतु त्यांना माहिती आहे की 100च्या पलीकडे जायचं हे काही शिवधनुष्य पेलण्यागत आहे. परंतु हे पेलवलं पाहिजे, कारण मुकाबला फायनलचा गाठायचा आहे आणि फायनलच्या एंट्रीपर्यंत जायचं असेल तर या मॅचचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे. दणकेबाज षटकार. आणि निलेश, घरी जायला निघालेल्या प्रेक्षकांना थांबवणारे षटकार असं म्हटलं तरी वावगं होणार नाही, कारण तू या षटकारांमध्ये प्रेक्षकांचे पाय घराकडे चालले असतील, त्यांना तिथेच खेळवून थांबवणारे षटकार आहेत. हे काय होऊ शकतं? पुन्हा एक मोठा फटका. यो जॅक्स, फॅन्टास्टिक जॅक्स, झन्नाटेदार षटकार. आणि निलेश, मी तुला नक्की सांगेन की फलंदाज अशी भाषा बोलतायत बॅटिंग करताना षटकार मारून की मॅच अभी पूरा हुआ नहीं और हम अभी हारे भी नहीं है, अशी बोली भाषा त्यांच्या बॅटिंग मधून दिसून येते. काय सांगशील? नक्कीच जो जीता वही सिकंदर, लेकिन हारकर भी जीतने वालों को बाजीगर कहते. आणि अशीच बाजीगरी आपण इथे मैदानात होताना दिसते. जरी प्रेक्षक द्विधा मनस्थितीत असले तरी हा खेळ किंवा ही फलंदाजी पाहून जरी संपूर्ण या रात्रीचा खेळ चाले, हा जरी सिरियल असली किंवा हा जरी इथे प्रत्यय येत असला तरी ही रात्र वाया गेली नसल्याची ग्वाही कदाचित या सामन्यानंतर त्यांना नक्कीच मिळेल. अशा पद्धतीचा एक दर्जेदार सेमीफायनल होताना दिसतोय. धन्यवाद. 60 अधिक 6 66 धावा. 66. धन्यवाद डीजे. निलेश, छक्के पे छक्का, धाव संख्या पोहोचली 66 धावांपर्यंत. थैंक यू पाठक सर जी. इस टूर्नामेंट की पहले हैट्रिक लगाने वाले योगेश और पहली हाफ सेंचुरी लगाने वाले योगेश इस मैच में भी दूसरी हैट्रिक व्यक्तिगत लगाते हैं पाठक सर जी. नक्कीच एक चांगली फलंदाजी प्रेक्षकांचं पूर्णपणे मनोरंजन होताना दिसते. ज्याप्रमाणे सन्मित्र आणि प्रकाश हालेकानं जी फलंदाजी केली होती त्या फलंदाजीला जणू काही जशास तसं उत्तर, ईट का जवाब पत्थर से. जर तुम्ही मारलात तर आम्ही सुद्धा काही कमी नाही, आम्ही सुद्धा काही हम भी किसी से कम नाही. एक से बढ़कर एक अशी अफलातून फलंदाजी होताना या मैदानातून दिसते. मग तो सुमेध असो किंवा श्रेयस असो, जेव्हा थळेश्वर थळ या संघाच्या आघाडीचे गोलंदाज जेव्हा अचूक टप्प्याची आणि अचूक लाईनची गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असतात, तेव्हा मात्र त्या गोलंदाजांचे जणू काही या फायनलच्या सामन्यासाठी कर्दन कालच ठरू पाहतात हे दोघा फलंदाज. नक्कीच सर्व रसिक प्रेक्षकांचं या षटकारांनिशी पैसा वसूल क्रिकेट पाहिल्याचं जे स्वप्न किंवा जे पाहिलं जातंय ते होताना दिसतंय. यावेळेस हा चेंडू कव्हरच्या दिशेला खेळला जातोय आणि कॅच.
थँक्यू डीजे. निलेश हा फलंदाज डीजे डीजे निलेश फलंदाज राजेच्या थाटामध्ये फलंदाजी करत होता, षटकारांची आतषबाजी करत होता, परंतु अचानक गाडीला ब्रेक लागावा तसा त्या फलंदाजाला ब्रेक लावला आणि श्रेयस पत्रेनी बाउंड्री लाईनवर कॅच पकडला आणि सुटकेचा निश्वास टाकला. काय नक्कीच सांगाल? नक्कीच सर्व रसिक प्रेक्षकांच्या ज्या नजरा मगाचपासून प्रकाश हालेकरनाथ सन्मित्र आणि तुषार वर होत्या, यावेळेस मात्र त्या नजरा आपल्यावर वळवण्यास पूर्णपणे यशस्वी ठरला. तो योगेश 45 धावांची मॅरेथॉन खेळी करून तो बाद झाला. नक्कीच मित्रा जिंकलंच असतो आम्हाला. एकदा डीजे लादेन यांच्यासाठी जोरदार टाळ्या. डीजे लादेन एक चांगला खेळ या मैदानात होताना दिसतोय. जेव्हा जिंकण्यासाठी तब्बल 119 धावांचं लक्ष समोर असताना सर्व रसिक प्रेक्षकांनी हे जाणलं होतं की ही मॅच वन साइड होईल, परंतु यावेळेस मात्र तसं काही न होता पूर्णपणे चित्र बदलताना दिसतंय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या 1 ने वाटते धावून पोहोचते ती 67च्या घरात. नक्कीच अजूनही बऱ्याचशा धावांची आवश्यकता जरी असली तरीही अजून खेळ संपलेला नाही, कारण या खेळामध्ये केवळ आणि केवळ एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट एवढंच मिळतंय आपल्याला. आणि निलेश आपण पाहतोय की एक फ्री हिटचा सुद्धा मामला बनलाय ग्राउंडवरती, कारण गोलंदाज ज्या वेळेला फ्रंट ऑफ द लाईन आपला शूज घेऊन जातो त्यावेळेला पंच लक्ष ठेवतात आणि त्याला सुनावतात पेनल्टी फ्री हिटच्या पद्धतीनं. नक्कीच त्याला म्हणतात जेव्हा षटकार आणि चौकारांची जेव्हा गोलंदाजांवर जेव्हा फलंदाज तुटून पडतात आणि अशातच निलेश वाईड बॉल आणि नो बॉल पडतात, याला म्हणतात आधीच हाऊस आणि त्यात पडला पाऊस असंच म्हणावं लागेल. स्कोर निलेश 68 झालेला आहे. 119 धावांची आवश्यकता होती. सध्या स्कोअरकडे लक्ष टाकलं तर माहिती पडतं की 68 स्कोर झाला आणि आमचे निष्णांत स्कोरर अर्थातच या स्पर्धेमध्ये आपल्याला ज्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं ते अर्थातच आपल्या स्पर्धेसाठी अनमोल सहकारी केतन पाटील बोरीस गावचे, त्यांचं आम्ही खरोखर कौतुक करतो. अचूक आकडेवारी आणि अचूक गणित तज्ज्ञ असं त्यांचं काम आपण निष्णांत पद्धतीनं पाहिलं तर त्यांचा आपण खूप आभार व्यक्त करूया. आणि उद्या रात्रीसाठी तुझं ते आपल्याला अशीच अनमोल कामगिरी करतील आणि आपल्याला बहुमूल्य सहकार्य देतील, यात कोणतीही शंका घ्यायचं कारण नाही आहे. 12 चेंडू आणि 51 धावांचं गणित असं काही आकडेवारी आपल्याला सांगतायत केतन पाटील स्कोररच्या माध्यमातून. 12 चेंडू 51 धावा कसं होणार? पॉसिबल होऊ शकतात, कारण हाचा सामना मी एक बालवीरच्या मैदानात पाहिला होता. जेव्हा विरोध वाटकरे आणि निखिलची ती जोडी होती, रिलायन्स नवगावचं ते प्रतिनिधित्व करत असताना केबी सोगाव हा संघ होता, किरण भगत गोलंदाजी करत होता आणि ह्या धावा झाल्या सुद्धा होत्या. तर क्रिकेट एक अनिश्चित खेळ, काहीही होऊ शकतं. यावेळेस ती स्थिती इथे निर्माण होते का? निलेश मला एक वाटतं, दोन्ही टोकाकडे पंकज जाधव उभे केले तर 12 चेंडू 51 धावा आजही अलिबाग क्रिकेटमध्ये होतात. काय सांगाल? इस वक्त गेंदबाजी के ऊपर आशान. पहली गेंद इस वक्त लेग स्टंप के बाहर, 1 रन अतिरिक्त रूप में मिलता हुआ, इसी के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 69 रन. देखते हैं अभी भी इस मैच को जीतने के लिए 50 रनों की जरूरत चाहिए आखिरी 12 गेंदों के ऊपर. अशांक दिशा से भटके हैं, माना कि स्ट्राइक हैंड के ऊपर इस वक्त श्रीकांत निकनेम से प्यार से बाबू कहलाते हैं. देखते हैं कुछ इतिहास रचना होगा और इस वक्त श्रीकांत ने ठोका गेंद सीमा रेखा के बाहर. थैंक यू डीजे मास्टर. लग रहा था दोस्तों ये आसानी के साथ थड़ेश्वर थड़ इस मैच को जीत पाएंगी. स्कोर इसी के साथ 75 के ऊपर. अगली गेंद, ये गेंद फिर से एक बार श्रीकांत ने ठोका. ओहो यार, ये क्या चल रहा है? मैं तो यहां से यही कह सकता हूं, तो जरूर मैं
मैं यहां से यही कह सकता हूं दोस्तों, बुझी क्षमा भी जल सकती है, तूफान में कश्ती भी मिल सकती है। यूं ना मायूस हो मेरे दोस्त, अपने इरादे बदल, ये मैच कभी भी बदल सकती है। हो ये गेंद, ओ 6 रन, ओहो श्रीकांत, क्या मैच यार, ऐसे नहीं कोई। तो दोस्तों मुझे तो ऐसा महसूस हो रहा है कि मैं कोई सपने में नहीं ये मैच देख रहा हूं, ऐसा मुझे लग रहा है। संतोष जी आपका क्या कहना है? मला अक्षरशः दक्षिण आफ्रिकेची आठवण येते आहे. 434 धावा चेस केल्या होत्या. अगदी त्याप्रमाणे मी यापूर्वीच सांगितलं होतं की जेव्हा ही दुसरी इनिंग चालू झाली होती, मी तेव्हा तेच सांगितलं होतं. दक्षिण आफ्रिकेचा जर आदर्श ठेवला तर नक्कीच हा सामना ते आपल्या नावे करू शकतो आणि अक्षरशः निलेश त्याच पद्धतीने ते चाललेलं आहे. नक्कीच संघाची धावसंख्या या षटकारानंतर 87 पर्यंत धावून पोहोचते. जेव्हा 119 धावांचा पाठलाग करताना आता जिंकण्यासाठी केवळ 32 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. एक अतितटीचा रोमहर्षक ईट का जवाब पत्थर से 9 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असताना तो जरूर दोस्तों 9 गेंदों का खेल आना बाकी और इस मैच को जीतने के लिए 32 रनों की जरूरत चाहिए। तो दोस्तों पिक्चर अभी बाकी है, मैच अभी बाकी है। देखते हैं 9 गेंदे 32 रन, जिस प्रकार की बल्लेबाजी मैदान में चल रही है तो यह मैच अगर यहां पे एमके 11 जीत लेती है तो एक इतिहास इस मैदान का रहेगा। ये गेंद, लेकिन इस गेंद डॉट 8 गेंदे 32 रन, यही समीकरण बचता हुआ। लेकिन एक बहुत ही शानदार मुकाबला, 87 रन बने हैं। जीत के लिए 119 रनों की जरूरत चाहिए, माना कि अभी भी 8 गेंदे और 32 रनों की जरूरत। देखते हैं दोस्तों आखिर में क्या होते हैं, क्योंकि दुनिया एक खिलौना, मिट जाए तो मिट्टी, मिल जाए तो सोना। और ये ठोका, ओ यार ये कैच तो छूटा जरूर है, एक जीवन दान जरूर मिला है, लेकिन फिर से एक बार आखिर में यहां पे विकेट तो रनआउट के रूप में गिला है, लेकिन स्ट्राइक अपने तरफ खींच लिए है। इसी के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 88 रन। सात गेंदों का खेल आना बाकी और इस मैच को अगर जीतना हो तो 31 रनों की जरूरत। कई बार दोस्तों ऐसे मुकाबले हमने देखे हैं 34 रन भी बने हैं, 31 रन भी बने। उसी प्रकार से इस मैदान का अगर इतिहास होता है तो जरूर एक अच्छी बात हो सकती है। देखते हैं इस ओवर की आखिरी गेंद, 7 गेंदे 31 रनों की जरूरत। ये गेंद आशान की और ये ठोका गेंद, हो श्रीकांत बाबू मैदान से वापस। ओहो थैंक यू डीजे मास्टर। जरूर दोस्तों इस मैच को माना कि कुछ अभी भी 6 गेंदे और 31 रनों की जरूरत चाहिए, फिर भी इस प्रतियोगिता में एमके 11 टीम ने जो परफॉर्मेंस दिया है उनमें अगर देखेंगे तो योगेश ने 2 हैट्रिक छक्कों की लगाई है और 100 के ऊपर रन बनाए हैं और श्रीकांत ने भी लगभग देखेंगे तो 70 के करीब रन बनाए हैं। मैच कोई भी जीते कोई भी हारे, लेकिन बहुत ही शानदार एमके 11 टीम ने यहाँ पे परफॉर्मन्स दिया है। नक्कीच उत्तम आपण पाहतोय एक चांगला परफॉर्मन्स, बॅटिंग परफॉर्मन्स ज्याप्रमाणे थळेश्वर थळ या संघाच्या फलंदाजांनी केला होता तोच बॅटिंग परफॉर्मन्स इथे एमके 11 खंडाळी या संघाकडून होताना दिसतोय। शेवटचं षटक असेल जिंकण्यासाठी, निर्णायक 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 31 धावांची। 31 जस्ट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर एमके ग्रुप खंडाळे। यावेळेस मात्र मोठं आव्हान असेल प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवण्याचा। पहिला चेंडू जेव्हा स्वतः कर्णधार किरण लट गोलंदाजीसाठी येतोय यावेळी मात्र कशा प्रकारे रणनीती आखतोय, कारण प्रत्येक चेंडूवर एक षटकार किंवा एक बाउंड्री येणं अपेक्षित। पहिलाच चेंडू भिरकावला जातोय परंतु स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला फलंदाज बाद।
मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करतो, आतापर्यंत जो मोलाचं सहकार्य मित्रांनो तुम्ही आम्हाला दिलं, या उर्वरित 5 चेंडूंसाठी सुद्धा तुम्ही मोलाचं सहकार्य कराल. आम्ही आपला उत्साह नक्कीच जाणतो, आपला संघ विजयी होतोय, नक्कीच अभिनंदन करतो तुमचं त्याबद्दल. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताच संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू ठरतोय. सन्मित्र येतोय गोलंदाजीसाठी. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. अपेक्षेप्रमाणे सन्मित्र गोलंदाजीसाठी आला आणि नक्कीच त्या चेंडूंची किंवा त्या फटकेबाजांची शक्यता होती ती नाकारली. चेंडू स्लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंज ऑफ द पेस पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. संघाची धावसंख्या 94. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू भिरकावला जातोय. एक चांगला कॅच खेळण्याचा प्रयत्न सुमेध करतोय, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरतोय. चेंडू हातातून निसटतोय आणि 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढली, जाऊन पोहोचली ती 95च्या घरात. एकतर्फी एकीकडे असं वाटलं होतं जेव्हा 119 धावांचं जेव्हा लक्ष समोर ठेवलं जातंय, तेव्हा मात्र MK खंडाळा हा संघ कुठेतरी एका मानसिक दबावाखाली येईल. परंतु या एवढ्याशा मानसिक दबावाखाली येईल तो MK ग्रुप खंडाळे हा संघ कसा? यावेळेस नक्कीच चांगली फलंदाजी, आक्रमकता दाखवताना या धावांचा एक नक्कीच चांगला यशस्वी प्रयत्न करताना सुद्धा दिली, परंतु आपण पाहतोय की 119 धावां आपण पाहतोय की 119 धावांचं जरी मोठं दडपण एव्हरेस्ट शिखर पार करण्याचं आव्हान जरी समोर असलं तरी सुद्धा या मानसिक दबावाखाली न दबता MK11 खंडाळा एक मोठी खेळी साकारण्याचा प्रयत्न करतोय. अगदी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय हा संघ. असं म्हटलं जातं की जो जीता वही सिकंदर, परंतु हारकर भी जीतने वाला को बाजीगर कहते गए. आणि तीच बाजीगरी खेळी यावेळेस MK ग्रुप खंडाळे हा संघ करताना दिसतोय. सर्व रसिक प्रेक्षकांकडून त्यांची वाहवा केली जाते. नक्कीच थळेश्वर थळ हा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाईड होतोय. शुभेच्छा देतो, त्याचप्रमाणे अभिनंदन करतो MK ग्रुप खंडाळे या संघाचं. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला इथे संधी देताय. शेवटची